ओम नमः शिवाय। ओम नमः शिवाय। वंदे शारदपूर्ण चंद्रवदनं वंदे कृपाम्बोनिधिं वंदे शंभुपिनाक खंडनकरं वंदे स्वभक्तप्रियं वंदे लक्ष्मणसंयुतं रघुवरं भूपालचूडामणिं वंदे ब्रह्मपरात्परं गुणमयं श्रेयस्करं शाश्वतम्। यत्पादपङ्कजं परागपवित्रगात्रा भागीरथी भवविरञ्चि मुखान् पुनाति साक्षातेव मम दृग्विषयो यदास्ते किं वर्ण्यते मम पुरीकृत भागधेयम्। श्री राम प्रभूची वंदना आहे। परमात्म्याच्या स्वरूपाचं वर्णन आहे। परमात्म्याच्या चरणाचं वर्णन आहे। शरद पौर्णिमेचा चंद्र जसा असतो, त्या चंद्राचं चांदणं जसं असतं, त्या चंद्राच्या चांदण्याच्या प्रमाणे रामप्रभूचं वदन आहे, अंग आहे। वंदे शारदपूर्णवदनं। आणि प्रभू कृपाळू आहेत, कृपेचा सागर आहेत परमात्मा, अथांग सागर। केवढी कृपा आहे। वंदे कृपाम्बोनिधिं। कृपानिधी, कृपासागर। वंदे शंभुपिनाक खंडनकरं वंदे स्वभक्तप्रियं। जयदेवजी महाराजांची वाणी आहे। जगन्नाथ प्रभूच्या स्वरूपामध्ये जयदेव महाप्रभूला रामचंद्र दिसायला लागले। जगन्नाथ प्रभू सर्व देवमय आहेत, सगळे देव आहेत जगन्नाथ प्रभू मध्ये। विठ्ठल भगवान मध्ये सगळे देव आहेत। एका जगन्नाथ प्रभूचं दर्शन प्राप्त केलं, सगळ्या देवांचं दर्शन प्राप्त होत।
एका विठ्ठल भगवानचं दर्शन प्राप्त केलं, सगळ्या देवांचं दर्शन प्राप्त होतं. भेद नाही. भेद हे अज्ञान आहे. ज्या ठिकाणी भेद निर्माण होतो त्या ठिकाणी अज्ञान असतं. ज्ञान प्राप्त झाल्यानंतर दृष्टी भेदातीत होऊन जाते. दृष्टीमध्ये भेद राहत नाही. ओम वंदे शारद पूर्ण चंद्रवदनम वंदे कृपांभो निधीम. जयदेवजी महाराजांच्या अंतःकरणातला भाव आहे. परमात्म्याचं स्वरूप पाहायला लागले आणि त्या स्वरूपाचं वर्णन करायला लागले. जगन्नाथ प्रभू मध्ये राम प्रभू दिसायला लागले आणि मग राम स्वरूपाचं वर्णन करायला लागले. फार सुंदर स्वरूप आहे. जयदेवजी महाराजांची जी पदावली आहे, जे काव्य आहे, ते जगामधलं आगळं वेगळं महाकाव्य आहे. इतकं सुंदर, इतकी सुंदर पद्य रचना कोणाला काही साध्य झाली नाही. जगन्नाथ प्रभूच्या पद्य रचनेला कोमलाकांत पदावली असं म्हटलेलं आहे. त्यामध्ये शास्त्राचे सगळे नियम आलेले आहेत आणि जगन्नाथ प्रभूला ती अतिप्रिय आहे. ते श्रवण करण्यासाठी जगन्नाथ प्रभू जयदेवजी महाराजांच्या मागे मागे विचरण करत असत. आणि ज्याने कोणी त्या पदावलीनं जगन्नाथ प्रभूची स्तुती केली त्याच्यावर जगन्नाथ प्रभूची कृपा झालेली आहे. तसे ते जगाचे मायबाप आहेत. सगळ्यांवर त्यांची कृपा आहे. वंदे शारद पूर्ण चंद्रवदनम वंदे कृपांभो निधिं वंदे शंभू पिनाक खंडनकरम वंदे स्वभक्त प्रियम. जगामध्ये अशी सुंदरता कुठेच नसेल. इतकं सुंदर स्वरूप ते जगन्नाथ प्रभूचं आहे. कृपेचे समुद्र आहे आणि सुंदरतेचे सुद्धा समुद्रच आहे. आणि पराक्रमाचेही समुद्र आहे. सूर्यवंशामध्ये प्रगट झाले. वंदे पिनाक खंडनकरम. शिवधनुष्य खंडित करणारे आहे. वंदे स्वभक्त प्रियम. आपल्या भक्तांना अत्यंत प्रिय आहेत. वंदे लक्ष्मण संयुतम रघुवरम भूपाल चूडामणी. लक्ष्मणजी महाराजांना सोबत घेऊन चालणारे आहेत. जिथे राम आहे तिथे लक्ष्मण आहेत. कोण श्रेष्ठ आणि कोण कनिष्ठ याचा निर्णय करताच येत नाही आणि तसा विचार करू सुद्धा नाही. जे चित्रण वाल्मिकी ऋषींनी केलेलं आहे ते फार श्रेष्ठ आहे. त्यामध्ये आपली बुद्धी चालवण्याचं काहीही कारण नाही.
प्रभूच्या कर्माचं अवलोकन, त्यावर आक्षेप घेणं हा अधिकार आपल्याला नाही, तेवढी योग्यता आपली नाही. वाल्मिकी ऋषी एवढी योग्यता आपली नाही. आपण आपली योग्यता ओळखावी. जे वाल्मिकी ऋषींनी सांगितलं आहे ते प्रमाण मानावं. तुलना करण्याचं काही कारण नाही. रामचरित्र श्रेष्ठच आहे. प्रत्येक पात्राचा स्वभाव वाल्मिकी ऋषीनं प्रगट केलेला आहे. जनक सभेमध्ये सीता स्वयंवराच्या प्रसंगाला राम प्रभू प्रचंड पराक्रम करतात. धनुष्य उचलतात, शिवधनुष्य उचलतात आणि जेव्हा प्रत्यंच्या चढवण्याचा प्रयत्न करतात तर विजांचा कडकडाट होतो, भूमंडल डोलायला लागतं. कारण तो धनुष्य कोणालाच उचलता आला नव्हता. भूप सहस दस एकही बारा, भूपद सहस दस एकही बारा, लगे उठावन टराईन टारा. एकाच वेळेला दशसहस्र राजे धनुष्य उचलण्याचा प्रयत्न करू लागले, पण तो जागेवरून हल्ला सुद्धा नाही. भूपदस सहस एकही बारा, लगे उठावन टराईन टारा. उचलण्याचा प्रयत्न केला 10,000 राजांनी, पण तो धनुष्य जागेवरून हल्ला सुद्धा नाही. सगळे चकित झाले. काय कारण आहे? एवढी मोठी शक्ती एकत्र आणि धनुष्य हलत सुद्धा नाही. स्वामीजीनं फार सुंदर प्रमाण दिलं आहे. डगईन शंभू सरासनु कैसे, कामी बचन सती मनु जैसे. एखाद्या कामी पुरुषानं सतीच्या सोबत जवळीक साधली आणि तो कामी वचन बोलायला लागला आणि त्या सतीचं मन जसं हलत नाही, आपल्या स्थानावरून आपल्या निष्ठेवरून हलत नाही, तसा तो धनुष्य हलला नाही. हरी हरी. सब नृप भय जोगु उपहासी, जैसे बिनु विराग सन्यासी.
एकीकडे भोगीचं प्रमाण आहे आणि दुसरीकडे वैराग्याचं प्रमाण आहे. स्वामी महाराजांची दिव्यवाणी आहे. सुरुवातीला सांगितलं, सब भूप भये जोगू उपहासी. सगळे राजे हास्यास्पद झाले. सभाजन जे होते, प्रजाजन जे होते, त्या राजांकडे पाहून हसायला लागले. उपहासाचं कारण झाले. जेव्हा आले होते तेव्हा मोठे तेजोमंडित होते. त्यांच्या सोबत चारण आले होते. धनुष्य उचलयाला जेव्हा गेले तेव्हा त्या चारणानं घोषणा केली, मैं घोषणा करता हूं, मैं चारण, मैं काशी से आया हूं, यहां पर काशी नरेश पधारे हैं. जीवन में 55 युद्ध इन्होंने किए, हर युद्ध इन्होंने जीता है. इनके पूर्वजों की परंपरा वो भी बहुत बड़ी है. उन्होंने भी अपने जीवन काल में केवल यश प्राप्त किया है. और अभी आपके सामने काशी नरेश आए हैं जो धनुष्य को उठाएंगे. आणि उठवण्याचा प्रयत्न केला, उचलण्याचा प्रयत्न केला. ज्या राजाची घोषणा झाली होती तो भूमीवर पडला. त्याचं मुख मलिन झालं. जाऊन आपल्या स्थानावर खाली मान घालून बसला. दुसरा राजा, तिसरा राजा, अनंत राजे. दिवसभर हे सगळं चाललेलं आहे. जनकजी महाराज हे पाहायला लागले. सब भूप भये जोगुपहासी, जैसे बिनु विराग संन्यासी. आणि घटना कशी घडली? फार मोठं शक्ती प्रदर्शन करायचं आहे. या तोऱ्यामध्ये आलेले होते, पण त्यांची शक्ती निष्प्रभावी ठरली. जसा एखाद्याने संन्यास घ्यावा, वैराग्य नसताना संन्यास घ्यावा. वैराग्य नसताना घेतलेला संन्यास फलित होत नाही. वैराग्य आवश्यक आहे. भोगी आणि योगी या दोन्ही स्वरूपाचं वर्णन स्वामीजी महाराज मोठ्या सुंदरतेनं करतात. जैसे बिनु विराग संन्यासी, किरती विजय वीरता बारी. ज्यांची कीर्ती मोठी होती, ज्यांचा विजय मोठा होता, ज्यांची वीरता मोठी होती, जगामध्ये मान्यता होती, ते सगळे पराजित झाले. शिवधनुष्याला उचलण्याचं सामर्थ्य त्यांच्यामध्ये नाही. श्रीहत बहे भये हारी हिय राजा. श्रीहत झाले. त्यांच्या चेहऱ्यावर जो आत्मविश्वास होता, जे तेज होतं, ते मंद पडलं. श्रीहत भये हारी सब राजा, बैठे निज निज जाई समाजा. आणि मग आपापल्या स्थानावर जाऊन बसले. आणि त्या राजांकडे पाहिलं जनकजी महाराजांनी, आणि त्यांचं अंतःकरण व्याकुळ झालं. त्यांच्या मनामध्ये विचार आले की स्वतःला एवढे वीर शूर मानणारे हे राजे हे श्रीहत झाले, निस्तेज झाले.
आणि मग जनकजी महाराज उभे राहिले. सगळी सभा पाहायला लागली. जनकजी महाराज आता काही बोलणार आहे, त्याकडे सर्वांचं लक्ष लागलं. अतिशय उदास मनानं जनकजी महाराज बोलायला लागले. दीप दीपके भूपति नाना, आए सुनी हम जो पण उठाना. जो पण आम्ही निश्चित केला होता तो पण ऐकून देशोदेशीचे राजे या ठिकाणी आले. देव आले, दैत्य आले, दैत्य मनुष्य अवतार धारण करून आले आणि फार मोठे बलवान, फार मोठे रणधीर, रणवीर आले. पण कोणीही धनुष्याला उचलू शकलं नाही. हे राजा महाराजांनो, तुम्हाला धनुष्य उचलता नाही आला. आमचा पण काही पूर्ण झाला नाही. हे राजांनो, आता तुम्ही आपापल्या घरी निघून जा. तज हुआस, आशा सोडून द्या आणि आपापल्या घरी निघून जात. तज हुआस निज निज गृह जाहू. लिखान विधी वैदेही विबाहू. ब्रह्मदेवानं भाग्य लिहित असताना वैदेहीचा विवाह लिहिलाच नाही. आता तुम्ही निघून जा. आता सियाजीचा विवाह होऊ शकणार नाही. जेव्हा जनकजी महाराजांचे वचन ऐकले, मिथिलेचे नगरवासी उदास झाले. जनक वचन सुनी सब नर नारी. मिथिलेचे नगरवासी, स्त्रिया, वृद्ध सगळे जन दुःखी झाले जेव्हा त्यांनी जनक महाराजांकडे पाहिलं. जनक महाराजांचा फार आदर होता. सगळे प्रजाजन पित्यासारखं प्रेम त्यांच्यावर करत होते आणि प्रजाहितासाठी झटणारे, जगामध्ये मान्य असलेले राजर्षी जनक. राजे होते पण ऋषी सुद्धा होते, ज्ञानी होते, परमार्थी होते, शूरवीर प्रजादक्ष होते. आणि अशा राजाला झालेलं दुःख पाहून सगळ्या त्या प्रजा नगरवासींनाही दुःख झालं. पण या ठिकाणी लक्ष्मणजी महाराजांचं चरित्र अगदी वेगळ्या स्वरूपात प्रगट झालं. सगळी सभा मलिन मनानं बसलेली आहे आणि लखनजी महाराज अतिशय उग्र, प्रखर, धीरोदात्य, तेजोमय उभे राहिले सभेमध्ये. सगळ्यांचं लक्ष
लक्ष्मणजी महाराजांकडे गेला. जनकजी महाराज म्हणाले की आता जगामध्ये शूरवीर राहिले नाहीत. अब जनी को माखे भटमानी बीर बिहीन मही मै जानी. जनकजी महाराजांचे हे शब्द लक्ष्मणजी महाराजांच्या अंतकरणाला लागले. जनकजी महाराज म्हणाले, आता माझ्या लक्षात आलं, या भूतलावर शूरवीर राहिले नाही. ही पृथ्वी शूरविहीन वीरविहीन झालेली आहे. वीर विहीन मही मैं जानी. हे शब्द ऐकता बरोबर लखनजी महाराज उठून उभे राहिले आणि जनकजी महाराजांकडे पाहून बोलायला लागले. वाणी प्रखर आहे, वाणीमध्ये उग्रता आहे, तेज भाव आहे. वाल्मिकी ऋषीनं प्रसंग फार सुंदर पद्धतीनं वर्णन केला आहे. रामचरित मानस स्वामीजी महाराजांनी प्रसंगाचं प्रत्यक्ष वर्णन केलं आहे. ते वाचल्यानंतर लक्षात येतं की जसे स्वामीजी महाराज तिथे प्रत्यक्ष उपस्थित आहेत. जनकजी महाराजांना हाक मारली, हे जनक महाराज, ऐसा वचन मत कहिए, ऐसी वाणी मत बोलिए, जहां पर रघुवंश का कोई बैठा है वहां पर ऐसे शब्दों का उच्चारण मत कीजिए. रघुबंसिन महु जहां कोई, तेहि समाज अस कहई न कोई. जिस समाज में रघुवंश का कोई बैठा है उस समाज में कोई ऐसी वाणी का उच्चारण नहीं करता है. ये रघुवंश के वंशियों का अपमान है. रघुवंशिन नामः जहां कोई हो ही, तेहि समाज अस कहई न कोई. कही जनक जसी अनुचित बानी, विद्यमान रघुकुल मनि जानी. सभा में रामचंद्र जी बैठे हैं और उनके सामने जनक जी महाराज ने ये अनुचित वाणी का उच्चारण किया है. और राम जी की ओर देखकर लक्ष्मण जी महाराज कहने लगे कि मैं स्वाभाविक रूप से बोल रहा हूं, जो बोलना चाहिए सोच समझकर बोल रहा हूं. यह मेरा बोलना स्वाभाविक है. राम प्रभु के लिए संबोधन किया है. सुनहु भानुकुल, सूर्य कुल का उल्लेख किया है. भानु माने सूर्य.
सुनहु भानुकुल पंकज भानु। पंकज कहा, पंकज कमल को कहते हैं। सुंदरता, कोमलता, सूर्य कुल में उदित हुए पंकज के समान, कमल के समान। हे श्री राम जी, सुनाहु भानुकुल पंकज भानु। कहूँ सुभाव न कछु अभिमानु। मेरे सहज स्वभाव से कहता हूं, अभिमान से नहीं बोल रहा हूं। हे राम जी, मुझे आज्ञा करो, मुझे अनुशासन दो। ये धनुष्य क्या चीज है? ये धनुष्य ही नहीं, सारे ब्रह्मांड को उठा लूं। सहज बात कही है, जो सामर्थ्य लखनलाल जी में है उसी को प्रकट किया है। प्रकट करने की इच्छा नहीं थी, लेकिन अवसर आया है। जब जनक जी ने इस तरह का उच्चारण किया कि पृथ्वी वीर विहीन हो गई है, तब लखनलाल जी को बोलना पड़ा और राम जी की ओर देखकर कहने लगे, हे राम जी, मुझे यदि आज्ञा दो तो ये धनुष्य क्या चीज है? मैं तो ब्रह्मांड उठा लूंगा। और ब्रह्मांड को उठाकर दौड़ता हुआ जाऊंगा और कच्चे घड़े को जैसे फोड़ दिया जाता है वैसे पटक कर फोड़ दूंगा। और ये जो भी करूंगा ये तुम्हारे प्रताप से करूंगा, तुम्हारे प्रभाव से करूंगा। शूरता का वचन है, वीरता का संकल्प है, लखनलाल जी ने प्रकट किया है। लेकिन उस वचन को पुष्टि दी है, जो भी करूंगा ये आपकी महिमा है भगवान। करता मैं नहीं हूं, करता मैं नहीं हूं, करता तो आप है प्रभु। वचन बोलते समय, क्रोध भरे वचन बोलते समय विवेक कुंठित हो जाता है। जो बोलना था वो तो नहीं बोला, कुछ और ही बोल गए। लक्ष्मण जी महाराज की तेजोमय वाणी अपने बल की उद्घोषणा करती है और अंत में कहती है, पुष्टि देती है कि प्रभु का प्रताप, प्रभु की महिमा, उससे मैं कर पाऊंगा। तव प्रताप महिमा बल वाना, को बापुरो पिनाक पुराना। आपके प्रभाव के सामने, आपके शक्ति के सामने ये धनुष्य क्या चीज है? नाथ जानी असायसु हो, कौतुक करो बिलो की असो। जो मैंने बोला है वो करके दिखाऊंगा। आपके दृष्टि के सामने सब होगा अगर आप मुझे आदेश देंगे। यहां अंतकरण की विनम्रता, अंतकरण के संस्कार,
अपनी मर्यादा लखन जी लाल प्रकट करते हैं। जीवन में मनुष्य को मर्यादा में रहना चाहिए। मर्यादा में यदि मनुष्य रहे तो वो बहुत शोभायमान होता है। मर्यादेमध्ये राहिलेला मनुष्य शोभिवंत होतो। सद्गुण सगळेच पाहिजेत, सगळे सद्गुण धारण केले पाहिजे, पण अहंकाराचा स्पर्श होऊ द्यायचा नाही। अहंकाराची वाणी जर मनुष्य बोलायला लागला तर त्याची सद्गती होत नाही। अहंकाराची वाणी कोणालाच आवडत नाही। अहंकारानं उग्रतेनं बोललेला मनुष्य कोणालाही प्रिय होत नाही। अहंकाराच्या वाणीपासून दूर असलं पाहिजे। लक्ष्मणजी महाराजांच्या वाणीचे काही प्रमाण आपण ऐकले। वेळ आली तेव्हा तेज प्रगट झालं, वीरतेची घोषणा केली, शौर्याची घोषणा केली, कुळाचं महात्म्य सांगितलं। समाजातले लोक किती मर्यादा पाळतात। रघुवंशातले लोक ज्या ठिकाणी असतात तिथे मर्यादेनं बोलतात। वाणीमध्ये मर्यादा, आचरणामध्ये मर्यादा। आपला प्रभाव प्रगट जरूर केला, पण हे सिद्ध करण्यासाठी प्रगट केला की पृथ्वीवर शूरवीर आहेत। रघुवंशी जोपर्यंत आहे तोपर्यंत पृथ्वीवर शूरवीर। रामप्रभूला मर्यादा पुरुषोत्तम म्हटलेला आहे। प्रत्येक कार्य हे मर्यादेमध्ये आहे। कुठेही अहंकाराचा स्पर्श होत नाही। रामप्रभूची वाणी मानसकाराने मानसमध्ये प्रगट केलेली आहे। फार तपश्चर्या करून प्रगट केलेली आहे। मानसची रचना करण्याच्या पूर्वी गोस्वामी तुलसीदासजी महाराजांनी भरतखंडाची यात्रा केली होती। काशी विश्वनाथाचं दर्शन घेऊन निघाले बद्रीनाथ धामला। रामचिंतन करत श्रीराम श्रीराम श्रीराम। सगळ्या तीर्थांचे दर्शन घेतले, हिमालयाची यात्रा केली, बद्रीनाथ धाम दर्शन घेतलं बद्रीनाथ प्रभूचं, तिथे ध्यान केलं, आजूबाजूच्या तीर्थांचं दर्शन घेतलं, मग केदारनाथला गेले। केदारनाथ ज्योतिर्लिंगाचं दर्शन घेतलं, तिथे ध्यान केलं, शिवनामाचा जप केला। ओम नमः शिवाय, ओम नमः शिवाय। त्या हिमच्छादित शिखरांवर तपश्चर्या केली। मग स्वामीजी महाराज पुन्हा काशीकडे निघाले। पुन्हा विश्वनाथ भगवानचं दर्शन, गंगा स्नान, आणि आता दक्षिणेकडे निघाले रामेश्वरम। त्या दिव्यस्थानाची यात्रा केली, पदयात्रा। रामप्रभूचं चिंतन करत करत एकटेच निघाले। ओम रामेश्वर भगवानचं दर्शन, ते सगळे स्थान पाहिले, धनुष्य कोटी पाहिलं, जिथे हनुमानजी महाराजांनी 18 पद्म वानरांना उपदेश केला होता। रामेश्वर भगवानचं दर्शन घेऊन पुन्हा परतले। मग द्वारकेची यात्रा केली, द्वारिकानाथ प्रभूचं दर्शन घेतलं। मग पूर्व दिशेची यात्रा केली, श्री जगन्नाथ प्रभूचं दर्शन घेतलं। भारतामध्ये जेवढे तीर्थ आहेत त्या सगळ्या तीर्थांचं मनोभावे दर्शन घेतलं। अंतकरणामध्ये तो भक्तिभाव दृढ झाला। रामप्रभूचं दिव्य जीवन सर्वत्र दिसायला लागलं। आणि मग
रामनवमीच्या शुभ मुहूर्तावर संकल्प केला, रामचरित्र सांगायला लागले, मधुर ते रामचरित्र जे अनेक ऋषींनी सांगितलेलं आहे. हरी हरी अनंत, हरी कथा अनंता, हरि अनंत, हरि कथा अनंता, कहु सुनाहु बहुविधी सब संता. ऐकत बसलं तर जन्म अपुरा पडेल, जन्म सुद्धा अपुरा पडेल, इतकं दिव्य आहे. अति पुनीत आहे, अति पावन आहे. सीताराम सीताराम चरित अति पावन, मधुर सरस मुनि मन भावन. पुनि पुनि की तरेहु सुने सुनाए, बढ़ती प्यास बुझत न बुझाए. सीताराम चरित अति पावन, मधुर सरस मुनि मन भावन. संत जनों के अंतकरणों को आनंदित करने वाला है रामचरित्र. और बार बार संत ऋषि सुनते हैं, सुनाते हैं. सारा जन्म बीत जाता है सुनने में और सुनाने में, चरित्र कभी पूर्ण नहीं होता, प्यास बढ़ते ही जाती है. ऐसा होता ही नहीं कि पूर्णता हो गई, अब बस हो गया, अब बहुत हो गया. जितना सुनो उतना आनंद आने लगता है. ऐसा दिव्य चरित्र. चरित्र तो वही है जो चरित्र का निर्माण करे, जिसे सुनकर मनुष्य के अंतकरण में ऐसा भाव जागे कि हमारा भी चरित्र ऐसा ही होना चाहिए. लखनलाल जैसे भाई दुर्लभ है, ऐसे भाई संसार में देखे नहीं जाते हैं. राम प्रभु से आज्ञा मांग रहे हैं, नाथ जानी अस आयसु हो. यदि आप आशीर्वाद देंगे तो मेरा कार्य देख लेना. नाथ जानी अस आयसु हो, कौतुक करो बिलो की यसो. लखन सकोप वचन जे बोले, डगमगनी मही दिग्गज डोले. जब लखन जी ऐसे वचन बोले तो पृथ्वी डगमगाने लगी और हाथी जो है वो डोलने लगे. भयंकर प्रसंग आने वाला है.
वीरता के शब्द सुनकर सकल लोग सब भूप डेराने, सब लोग डर गए। सकल राजा महाराजा वो जहां उपस्थित थे डर गए। सिया जी को हर्ष हो गया। लखन जी महाराज के वचन सुनकर सिया जी अंतकरण में हर्षित हो गई और जनक जी महाराज को संकोच हुआ। विश्वामित्र ऋषि ने ये भाव जान लिया, सभा को जान लिया, सबके अंतकरण में क्या क्या चल रहा है ये जान लिया। और विश्वामित्र ऋषि राम जी से कहने लगे। विश्वामित्र ऋषि ने जान लिया था शिवधनुष को उठाने का सामर्थ्य केवल राम जी में है, ये जान लिया था। विश्वामित्र समाय सुबजानी, बोले अति स्नेहमय वाणी। जिनके साथ में राम प्रभु का चरित्र प्रकट हुआ है, अयोध्या गए थे विश्वामित्र। जेव्हा विश्वामित्र अयोध्येला गेले तर अयोध्येचे लोक घाबरले। सगळ्यांनी ओळखलं, कथा ऐकलेल्या होत्या पूर्वजांकडून, पूर्वजांनी सांगितलेल्या होत्या कथा। आजोबानं नातवाला सांगितली, मग तो नातू आजोबा जेव्हा झाला तेव्हा त्यांनी त्याच्या नातवाला सांगितली। असं करत 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 कर्णोपकर्णी त्या कथा अयोध्येमध्ये सगळ्यांपर्यंत पोचल्या होत्या। आणि वेशीवर विश्वामित्र पाहिले, पाहता बरोबर सगळ्यांच्या लक्षात आलं की ज्यांच्या कथा मी ऐकलेल्या आहेत तेच आहेत हे विश्वामित्र। हे एकदा आले होते अयोध्येमध्ये आणि यांनी अयोध्येला अनाथ करून टाकलं होतं। अयोध्येचं राज्य राजाकडून दानामध्ये मागितलं होतं। अयोध्येच्या सिंहासनावर बसले होते आणि त्या राजाला फार दुःखित केलं होतं। त्या राजाचा छळ केला होता। त्या राजाची सत्व परीक्षा घेतली होती। आपसामध्ये कुजबुज व्हायला लागली। एक मनुष्य म्हणाला, अहो हा ऋषी जिथे जिथे जातो तिथे काहीतरी संकट येत असतं। हे ऋषी म्हणजे साक्षात संकटच आहे। मागच्या वेळेला आले होते तेव्हा हरिश्चंद्र राजाला बेघर करून टाकलं, देशोधडीला लावलं, त्यांची दुर्गती केली, त्यांचा छळ केला। त्यावेळेला हरिश्चंद्राला अयोध्येतून पाठवून दिलं होतं। आता कोणाला पाठवतात? हे आलेच कशाला? हे परमात्मा, आमच्या सुखी अयोध्येवर आता काही संकट येऊ देऊ नको। सगळ्यांच्या अंधकरणामध्ये दुखदुख होती। सेवक जेव्हा दशरथजी महाराजांना सांगायला गेले विश्वामित्र आलेले आहेत, हे शब्द ऐकता बरोबर दशरथजी महाराजांचं अंतकरणही गलबललं। स्वागतासाठी आले, दंडवत प्रणाम केला, स्वागत केलं। विश्वामित्र ऋषींना घेऊन गेले, आपल्या राजसिंहासनावर बसवलं। दशरथजी महाराज चरणाजवळ बसले, हात जोडून विनंती केली, महाराज आज्ञा करा, काय सेवा करू? आणि विश्वामित्र ऋषींनी सांगितलं की हे राजा, स्वर्गाश्रमामध्ये माझा यज्ञ आहे, यज्ञ आरंभ केलेला आहे, अनेक दिवसापासून यज्ञ चाललेला आहे। यज्ञाला बसल्यानंतर मला उठता येत नाही, दैत्यांचा फार त्रास आहे, यज्ञ पूर्णतेला येत नाही।
मी राम लक्ष्मणला मागण्यासाठी आलो आहे. आत्ताच आलेले आहेत गुरुकुलामधून, विद्या प्राप्त करून गुरुकुलातून परत आलेले आहेत. दशरथजी महाराज प्रभूच्या त्या स्वरूपाचं दर्शन करून आनंद घेत आहेत. राजभवनामध्ये आनंद आहे, सर्वत्र आनंद. आणि आता वेळ आलेली आहे वियोगाची. ऋषी मागायला आले. दशरथजी महाराजांनी हात जोडले, विश्वामित्र ऋषीला विनंती केली, महाराज मी येतो, आपल्या यज्ञाचं रक्षण करतो, त्या दैत्यांचा निपात करतो. क्रोधानं विश्वामित्र ऋषींनी हात दाखवला, थांबा, माझे वचन ऐकले का आपण? राम लक्ष्मण मला द्या हे मी म्हटलेलं आहे, तुमची मला आवश्यकता नाही. जर तुम्हाला वचन पाळायचं असेल तर राम लक्ष्मणच द्या. राजाला काही सुचेना. विश्वामित्र ऋषीचा कोप झालेला आहे. पुढचा काय प्रसंग होईल? मोठे व्याकुळ झाले दशरथजी महाराज. मनामध्ये विचार यायला लागले. चौथ्या आश्रमामध्ये संतती झाली, संततीच नव्हती, दुःख होतं. चौथ्या आश्रमामध्ये संतती झाली, जीवनामध्ये आनंद आला. चारही पुत्रांकडे पाहून मन अगदी प्रफुल्लित होऊन गेलं. तो आनंद आता जीवनामध्ये प्राप्त होत आहे. एक समाधान आलेलं आहे जीवनामध्ये. अयोध्येच्या सिंहासनाला वारस मिळालेला आहे. आणि आज हा काय प्रसंग उपस्थित झाला. वसिष्ठ ऋषी बाजूला बसलेले होते, शांतपणे सगळा प्रसंग पाहत होते. वसिष्ठ ऋषींनी राजाला हाक मारली, दशरथा, अरे जसं विश्वामित्र ऋषी म्हणतात तसं होऊ दे. विश्वामित्र ऋषी फार ज्ञानी आहेत, कर्मयोगी आहेत. त्यांच्या संगतीमध्ये, त्यांच्या छत्रछायामध्ये रामप्रभूचा प्रभाव आणखी उज्ज्वलतेनं प्रगट होईल. मंगलच होणार आहे. गुरुचे शब्द ऐकले आणि एका क्षणाचाही विलंब न करता दशरथजी महाराजांनी मान्य केलं. ठीक आहे ऋषीवर, आपण रामचंद्र आणि लखनलालला घेऊन जा. निरोप पाठवला. रामलखनजी आले. येताबरोबर वसिष्ठ ऋषीची चरणवंदना केली, विश्वामित्र ऋषीची चरणवंदना केली, दशरथजी महाराजांची चरणवंदना केली. सभेमध्ये जे उपस्थित आहे त्यांनाही नमस्कार केला. सुंदर स्वरूप आहे. विश्वामित्र ऋषींनी ते रामप्रभूचं स्वरूप पाहिलं आणि अंतकरणामध्ये परम शांती प्राप्त झाली. अभिराम ते स्वरूप आहे. अभिराम. हरी 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 श्री रामचंद्र कृपालु भजुमन हरण भव भय दारुणम नवकंजालोचन कंजामुख करकंज पदकंजारुणम
कंदर्प गणित अमित छवी नवनील निरद सुंदरम कंदर्प अगणित अनेक कामदेवाची सुंदरता एकत्र केली तरीही कमीच पडेल. म्हणजे सुंदरता कशी आहे रामप्रभूची त्याचं पूर्ण वर्णन करताच येत नाही. कंदर्प गणित अमित छवी नवनील निरद सुंदरम पटपीत मानहु तडित रुचि शुचि नौमी जानक सुतावरं. विश्वामित्र ऋषींना दर्शन झालं रामप्रभूचं, आज्ञा झाली. दशरथजी महाराजांनी फार सुंदर वचनाचा उल्लेख केला. दशरथजी महाराज म्हणाले की हे राम, हे लक्ष्मण, आता हेच तुमचे माता पिता आहेत, यांच्या सोबत जायचं. जी आज्ञा ऋषीवर तुम्हाला देतील त्याचं तंतोतंत पालन करायचं. हेच तुमचे माता पिता गुरु बंधू सखा. आणि आज्ञा घेतली राम लक्ष्मणांनी आणि विश्वामित्र ऋषीच्या मागे 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 गेले. सरयू नदी पार केली, गंगा पार करायला लागले. सुंदर असे प्रसंग विश्वामित्र ऋषी सांगायला लागले. विश्वामित्र ऋषीला एवढा आनंद झाला की फार मोठी निधी प्राप्त झालेली आहे. कारण ते दुष्ट दैत्य जे होते ते दुसऱ्याच्या हातून मरणार नव्हते. गादितनय मन गादितनय मन चिंता व्यापी. गादी महाराजांचे पुत्र विश्वामित्र ऋषी, त्यांच्या गोत्राचा उल्लेख केलेला आहे. कान्यकुब्जेचे राजे होते एकेकाळी, राजे होते, नंतर ऋषी झाले. ऋषी झाल्यानंतर यज्ञ करायला लागले. यज्ञामध्ये विघ्न, चिंतातूर झालं अंतकरण. गाधीतनय मन चिंता व्यापी मरईन निशाचर पापी. हे दुसऱ्या कोणाच्या हातून मरणार नाही. यांना मारायचं असेल तर परमात्माच लागतील. यांचा नाश परमात्माच करू शकतात. हे दुराचारी फार उद्दंड झालेले आहेत. अमंगल वस्तू घेऊन येत आहेत, यज्ञकुंडामध्ये टाकत आहेत. आणि तिथे गेल्यानंतर राम प्रभू, ताडकेचा प्रसंगही घडला मार्गामध्ये, अहिल्याचा प्रसंगही घडला. ताडकेचा नाश केला, अहिल्याचा उद्धार केला. गंगा महात्म्य श्रवण करत करत जनकपुरीला प्रवेश केला. जानकीजीच्या त्या दिव्य भूमीमध्ये प्रवेश केला. अमराईमध्ये निवास केला. जनक सभेमध्ये विश्वामित्र ऋषींच्या सोबत जेव्हा आले, त्यांचं लखलखत तेज पाहून, त्यांची सुंदरता पाहून जनकजी महाराजांचं वैरागी मनही विचलित झालं. राम लक्ष्मणांनी जनकजी महाराजांना प्रणाम केला. मग स्वयंवर सभेचं कार्य आरंभ झालं.
देशोदेशीचे राजे धनुष्य उचलण्याचा प्रयत्न करू लागले. कोणालाही यश प्राप्त झालं नाही. जनकजी महाराजांनी आपलं दुःख प्रगट केलं. मग लक्ष्मणजी महाराजांनी फार तेजोमय वाणीचा उच्चार केला. त्या तेजाला काय अर्थ आहे? जे वेळेवर प्रगट होत नाही. त्या धैर्याला काय अर्थ आहे? जे वेळेवर प्रगट होत नाही. सद्गुण अगदी आवश्यकता आहे तेव्हा प्रगट झाले पाहिजेत, नाही तर सद्गुणांना काय अर्थ आहे? जो अपेक्षित प्रभाव आहे तो प्रगट झाला पाहिजे. अगदी वेळेवर लक्ष्मणजी महाराजांची तेजोमय वाणी, वीर वाणी, विनय नम्रता सगळं प्रगट झालं. जनकजी महाराजांना संकोच वाटायला लागला. आपण जे बोललो हे योग्य नव्हतं. आणि अशा प्रसंगी योग्य वेळ जाणून विश्वामित्र ऋषींनी रामप्रभूला आज्ञा केली. विश्वामित्र समय शुभजानी बोले अतिशय स्नेहमय वाणी. विश्वामित्र रामप्रभू सोबत बोलायला लागले. उठव रामप्रभूला आज्ञा केली. उठव राम भंजहु चापा मेटहु तात जनक परितापा. हे तात आता उठा आणि जनकाचं जे दुःख आहे ते आता दूर करा. जनकाचं दुःख दूर करण्यासाठी आता धनुष्य उचला. आणि रामप्रभू उठले. सगळी सभा प्रभूच्या स्वरूपाकडे पाहायला लागली. परमात्म्याचं ते सुकुमार स्वरूप, ते विलोभनीय स्वरूप, जो राम प्रभूकडे पाहतो त्याला पाहतच राहावंसं वाटतं. अन्य काही आता पाहूच नये. जशी वारकऱ्याची अवस्था होऊन जाते पांडुरंगाचं दर्शन घेताना, त्या पांडुरंगाकडेच पाहावं. आता अन्य काही पाहूच नये अशी अवस्था त्या वारकऱ्याची होऊन जाते. तशीच अवस्था त्या सभेमध्ये बसलेल्या जनांची झाली आहे. उठवू राम भंजहु चापा मेटहु तात जनक परितापा. गुरु आज्ञा झाल्यानंतर उठले. आधी काही म्हटलं नाही की हे राजे उचलू शकले नाही, मी उचलू का, उच्चार नाही केला. बल पराक्रमाचे धाम असून सुद्धा शब्दाचा उच्चार नाही केला. थोडीशी विद्या प्राप्त झाली, थोडासा काही एखादा गुण प्रकाशित झाला की मनुष्याच्या जीवनामध्ये केवढा प्रचंड अभिमान निर्माण होतो. माझ्यासारखं कोणीच नाही असं त्याला वाटायला लागलं. पण साक्षात बलाचे धाम असलेले परमात्मा शांत बसून राहिले. गुरुना आज्ञा केल्यानंतरच उभे राहिले. हे मर्यादा पुरुषोत्तमाचं जीवन आहे. असली पाहिजे विद्या, पण ती दाखवणं, तिचा डांगोरा पिटणं, जिथे तिथे तिचा उद्घोष करणं हे योग्य नाही. उथळ पाण्याला खळखळाट ठार. आणि ते गंभीर झालं, खोल असलं पाणी की मग तिथे उथळ खळखळाट नाही. गुणधाम आहेत प्रभू, सकल गुणधाम.
प्रभूचं स्वरूप पाहिलं सगळ्या प्रजाजनांनी, सगळ्यांचे नेत्र तृप्त झाले, धन्य झाले. सुनी गुरु बचन चरण सिरुनावा, सहज उभे राहिले, आपलं मस्तक झुकवलं गुरुचरणावर. हर्षु बिसाद कछु न उरावा, अंतकरणामध्ये काही हर्ष विषाद अशा प्रकारच्या भावना नाही आल्या. परमात्मा स्थितप्रज्ञ आहेत. ठाडे भये उठी सहज सुभाए, ठवनी जुबा मृगराजू लजाए. जेव्हा उभे राहिले तर अशा पद्धतीनं उभे राहिले की एखाद्या मृगराजालाही लज्जा वाटे. सगळे प्रभूला पाहायला लागले. राजांच्या त्यांच्या स्वभावाप्रमाणे विचार यायला लागले. कुटील जे होते ते अंतकरणामध्ये भयभीत झाले की खरंच धनुष्य उचलेल का. दुसरा म्हणाला नाही नाही, शक्य नाही, शक्य नाही, बाल वय आहे. इतका कोमल, इतका सुकुमार हा नाही उचलू शकणार. आपापल्या बुद्धीपर्यंत तर्क कुतर्क करायला लागले. काहींना संकोच व्हायला लागला. चलत राम सब पुर नर नारी, चलत राम सब पुर नर नारी, पुलक सरी चलत राम सब पुर नर नारी, पुलकपुरी तन भये सुखारी. प्रभू रामचंद्राला धनुष्याकडे जात असताना पाहून सगळे सुखी झाले. धनुष्याजवळ गेले, शिव भगवानचं स्मरण केलं. वंदे शिवम शांतम वंदे विश्वनाथम कैलासपतिं, वंदे शंभु महादेवं, वंदे जगत्पतिं. शिव भगवानला वंदन केलं, पितरांचं स्मरण केलं. कुळामध्ये झालेले जे पितर होते त्यांचं स्मरण केलं. अगदी विवस्वान मनूपासून स्मरण केलं. ओ आपल्या पूर्वजांचं स्मरण ठेवलं पाहिजे. त्या पूर्वजांचं नाव उंच केलं पाहिजे. ते पूर्वज वाट पाहत असतात, कधी माझ्या कुळामध्ये एखादा सत्पुत्र जन्माला येईल आणि तो माझा उद्धार करेल. सत्पुत्र कुळामध्ये जन्मला की मग तो कुळाचा, समस्त कुळाचा उद्धार करतो. पितरांचं स्मरण केलं. हरी हरी हे राम हे राम हे राम
सभेमध्ये जे उपस्थित होते सगळ्यांना हात जोडले. आणि सहज धनुष्य उचलला. जसा धनुष्य उचलला सगळ्यांचे नेत्र त्या धनुष्याकडे लागलेले आहे. सगळ्यांनी आपले श्वास रोखून धरलेले आहेत. जनकजी महाराज चकित झाले. रामप्रभूंना धनुष्य उचलला. आकाशामध्ये देवांची गर्दी झालेली आहे. पुष्पवृष्टी होत आहे. ओम मंत्रोच्चार होत आहे. आणि रामप्रभूंनी प्रत्यंचा चढवण्यासाठी धनुष्याला थोडं वाकवण्याचा प्रयत्न केला आणि धनुष्य खंडित झाला. दोलायमान झाली पृथ्वी. जय जयकार व्हायला लागला. दुंदुभी वाजायला लागली. जनक महाराजांच्या डोळ्यामधून गळगळा अश्रू व्हायला लागले. आपण केलेला पण हा योग्यच होता हे जनक महाराजांच्या लक्षात आलं. विश्वामित्र ऋषीचा चेहरा आनंदानं उजळून निघाला. त्या ठिकाणी जे ऋषी मुनी होते त्यांच्या लक्षात आलं की हे आपल्या इष्टदेवाचं कार्य आहे. आपल्या इष्टदेवानं केलेला हा पराक्रम आहे. हरी. सुनंद महाराजांनी संकेत केला आणि सख्या श्री सीताजीला घेऊन आल्या. रामप्रभू शांतपणे उभे आहेत. श्री सीताजीला आणून उभं केलं रामप्रभूच्या समोर. सीताजीच्या हातामध्ये वरमाला आहे, स्तंभित झालेली आहे. पायाकडे दृष्टी आहे, रामप्रभूच्या चरणाकडे दृष्टी आहे. उभी आहे, स्तब्ध आहे. अष्ट सात्विक भावांचा उदय झालेला आहे. जगदंबेला केलेली प्रार्थना, देवीला केलेली प्रार्थना पूर्ण झाली आहे. देवीची कृपा झालेली आहे. माता पिता संतजन यांनी दिलेले आशीर्वाद फलित झालेले आहे. भावविभोर झालेली आहे. वैदेही हातामध्ये वरमाला आहे. ती वरमाला रामप्रभूच्या गळ्यामध्ये टाकायची आहे पण विसरली. भाव अवस्थेमध्ये आहे. सोबत ज्या सखी आलेल्या आहेत त्या स्पर्श करायला लागल्या, संकेत करायला लागल्या. वरमाला पहना दो, वरमाला पहना दो. हात उंच केले, वरमाला वर धरली. रामप्रभूच्या सुंदर छवीचं प्रतिबिंब, हातामध्ये जे सोन्याचं कंकण आहे त्याच्यावर पैलू पाडलेला जो हिरा आहे त्या हिऱ्यामध्ये दिसायला लागलं. अनंत हिरे आहेत. त्या सगळ्या पैलूमध्ये रामप्रभूचं स्वरूप दिसायला लागलं. एकच तो परमात्मा अनंत रूपामध्ये दिसायला लागला. वरमाला काही टाकली नाही गळ्यामध्ये. पुन्हा सखींनी सांगितलं, सिया वरमाला पहना दो, सिया वरमाला पहना दो. हलक्या आवाजामध्ये कानामध्ये सांगितलं. मग कुठे शुद्ध आली आणि वरमाला प्रभूच्या गळ्यामध्ये अर्पण केली. श्री सीताजीचं स्वयंवर झालं. यत्पाद पंकजम
यत्पाद पंकजं पराग पवित्रं गात्रा। हा श्लोक अध्यात्म रामायणाचा आहे. रामायण अनेक आहेत. अध्यात्म रामायण आहे, कंब रामायण आहे, आनंद रामायण आहे, महाराष्ट्रामध्ये भावार्थ रामायण आहे. रामायण अनेक आहेत. व्यासो नारायण भगवाननी अध्यात्म रामायण लिहिलं. यत्पाद पंकजं पराग पवित्र गात्रा भागीरथी भव विरंची मुखान पुनाती. ज्या चरणाचा महिमा ब्रह्मादी देव वर्णन करतात, ज्या चरणाजवळ प्रगट झालेली भागीरथी गंगा ही जगतवंदनीय झालेली आहे. साक्षात स एव, वही परमात्मा, वही भगवान आज मेरे सामने है. व्यासो नारायण भगवान कहते हैं, उनको प्रणाम कर रहे हैं. यत्पाद पंकजं पराग पवित्र गात्रा भागीरथी भव विरंची मुखान पुनाती. साक्षात एव मम दृग्विषयो यदास्ते किं वर्णते मम पराकृत भागधेयं. केवढं भाग्य मोठं आहे आपलं, केवढी परमात्म्याची कृपा आहे. कितने बड़े भाग्य है हमारे. कितनी बड़ी परमात्मा की कृपा है. रोज ब्रह्म मुहूर्त में हम प्रभु का चिंतन कर रहे हैं. आज मानस का वो प्रसंग देखा और देखते देखते मन उसमें डूब गया. कब समय निकल गया पता ही नहीं चला. वैसे आज के प्रवचन का विषय तो कुछ और था, उसको स्पर्श करना भी नहीं हुआ. राम प्रभु का चरित्र चिंतन जो गोस्वामी तुलसीदास जी महाराज ने किया है, लखन जी महाराज के स्वभाव के सद्गुणों को उजागर किया है, वह देखते देखते समय कैसे बीत गया पता ही चला नहीं. आज के प्रवचन का विषय तो अध्यात्म रामायण का ये श्लोक था. यत्पाद पंकजं पराग पवित्र गात्रा भागीरथी एव विरंची मुखान पुनाती. साक्षात् एव मम दृग विषयो यदास्ते किं वर्ण्यते मम पराकृत भागधेयं. ज्यांच्या चरणी गंगा प्रगटली, सगळ्या जगामधलं पाप ती गंगा नष्ट करते. ब्रह्मादिक त्या गंगेचं स्नान करण्यासाठी येतात. ती गंगा मस्तकावर धारण करतात. पतित पावनी ती गंगा सगळ्या जगाचा उद्धार करते. ते परमात्मा, ते श्रीराम, ते वैकुंठनाथ, ते अभिराम, ते कृपाळू, ते कोदंड राम, प्रगट आनंद घन,
रामप्रभूच्या दर्शनाचा आनंद व्यासो नारायण भगवाननी प्रगट केला. हरी हरी. श्री रामचंद्र कृपालु भजुमन हरण भव भय दारुणम्. नवकंजलोचन कंजमुख करकंज पद कंजारुणम. कंजारुणम अरुण. अरुण म्हणजे लाल. परमात्म्याचे चरण जे आहे ते फार कोमल आहे आणि त्याचा रंग कसा आहे? कमळाचा जसा रंग असतो, नील कमलाचा रंग जसा असतो तसा रंग आहे. आणि ते नील रंगावर लाल रंगाची थोडीशी छटा आलेली आहे. अरुण. हरी हरी हरी. हो. जर्मनीमध्ये एक मुलगी एका खेड्यामध्ये पाहुणी झाली. त्या खेड्याच्या आजूबाजूला पर्वतरांगा होत्या, उंच उंच पर्वतरांगा, हिमाच्छादित पर्वतरांगा, बर्फाच्छादित. आणि जेव्हा संध्याकाळ झाली तर रूप बदललं. त्या पर्वताचे शिखर सोन्यासारखे लखलखायला लागले. ती मुलगी चकित झाली. त्या मुलीनं विचारलं, व्हॉट इज दिस? व्हॉट हॅपन टू द माउंटेन्स? दे लुक सो ब्युटिफुल. आणि एका म्हाताऱ्या आजीनं उत्तर दिलं, इट इज इव्हनिंग नाव. This happiness we see every evening. हा आनंद आम्ही दररोज संध्याकाळी भोगत असतो. आणि ती छोटीशी बालिका बोलायला लागली, माय गॉड, दिस वंडरफुल. आय विश आय कुड सी दिस एव्हरी डे. त्या स्वर्ण शिखरांची सुंदरता पाहून त्या बालिकेला प्रेरणा मिळायला लागली आणि ती काव्य करायला लागली. तिच्या अंतःकरणामध्ये काव्याचं स्फुरण झालं. सुंदर पाहिलं की अंतःकरणामध्ये सुंदरतेचा भाव उदय होतो. दररोज परमात्म्याचं दर्शन कशासाठी? दररोज परमात्म्याचं चिंतन कशासाठी? दररोज परमात्म्याचं पूजन कशासाठी? आपल्या अंतःकरणामध्ये तो भाव निर्माण व्हावा. तो भाव आपल्या अंतःकरणामध्ये चिरस्थायी व्हावा, कायम व्हावा. म्हणून ते चिंतन. येणे मुखे तुझे वर्णी गुणनाम. महाराज म्हणतात की या मुखानं तुझं गुणाचं वर्णन करेल. येणे मुखे तुझे वर्णी गुणनाम. या मुखानं तुझ्या गुणांचं वर्णन करील, तुझ्या रूपांचं वर्णन करील. आणि हे परमात्मा, ते करण्यासाठी माझ्या अंतःकरणामध्ये प्रेम पाहिजे. येणे मुखे तुझे वर्णी गुणनाम, तेची मज प्रेम देई देवा. देवाला मागितलं आहे, मागणं मागितलेलं आहे, पण कशासाठी मागितलेलं आहे? परमात्म्याचं वर्णन करण्यासाठी. प्रेम अंतःकरणामध्ये असल्याशिवाय वर्णन होत नाही.
वर्णन करता येत नाही. ते प्रेमच बोलायला लागत असतं. अंतकरणातलं प्रेम डोळ्यामधून बोलायला लागतं. बोलणे हा डोळ्यांचा विषय नाही, पण डोळ्यांकडे पाहिलं, नेत्रांकडे पाहिलं की अंतकरणामध्ये शुद्ध प्रेम आहे याचा अनुभव येतो. अंतकरणामध्ये जो भाव आहे ते प्रगट करण्याचं काम डोळे करत असतात. मनामध्ये एक आणि डोळ्यामध्ये दुसरं असं कधी होत नाही. डोळे सत्यच सांगत असतात आणि याचं आकलन पाहणाऱ्याला होत असतं. येणे मुखे तुझे वर्णी गुणनाम, तेची मज प्रेम देई देवा, तेची मज प्रेम देई देवा. ते प्रेम तू मला दे. महाराजांचे भाव फार सूक्ष्म आहेत, कारण प्रेम अंतकरणामध्ये असल्याशिवाय परमात्म्याचं वर्णन करता येत नाही. परमात्म्याबद्दल प्रेम निर्माण व्हावं म्हणून परमात्म्याचीच कृपा पाहिजे. तेची मज प्रेम देई देवा, डोळे भरोनिया पाहेन तुझे मुख. डोळे भरून तुझं मुख पाहिल परमात्मा. डोळे भरोनिया पाहेन तुझे मुख, तेची मज सुख देई देवा. परमात्मा ते सुख तू मला दे, तो आनंद तू मला दे. तुझं मुख मला पाहायचं आहे, डोळे भरून पाहायचं आहे. जितकं पाहावं तितकी पाहण्याची अभिलाषा बलवान झाली. कधी एकटा पुन्हा पाहिल असा भाव अंतकरणामध्ये निर्माण होतो. एकदा जगन्नाथपुरीला दर्शनाचा हा प्रसंग आला. होळीचा दिवस होता. ब्रह्ममुहूर्तापासून मंदिर आतपर्यंत उघडच होतं. फाल्गुनी पौर्णिमा, आतमध्ये अगदी देवापर्यंत जाता येत होतं. आणि मग एका भक्ताला जाण्याचा योग आला. पहिलं दर्शन घेतलं. आधी तर मनामध्ये विचार आला होता की आधी सगळे दर्शन करून घेऊन मग जगन्नाथाचं दर्शन घेऊ. पण मंदिरासमोर गेल्यानंतर त्याला असं वाटलं की जसे प्रभू बोलावतात. आतमध्ये प्रवेश केला. अगदी जवळ श्री जगन्नाथ प्रभूच्या. 10-15 मिनिटं दर्शन झालं. बाहेर निघाल्यानंतर पुन्हा इच्छा झाली, पुन्हा दर्शन. दिवसभर केवळ दर्शन आणि मन काही भरलं नाही. दिवसभर दर्शन घेऊनही मन भरलं नाही. त्या परमात्म्याची सुंदरताच एवढी आहे. ती शाश्वत सुंदरता आहे. जगामध्ये दिसणारी सुंदरता ही क्षणिक आहे, ही कोमजणारी आहे. आज सुंदर दिसणारा बालक जर 70 वर्षानंतर पाहिला तर ती सुंदरता त्याच्यामध्ये दिसत नाही. वयाच्या प्रभावानं सगळी सुंदरता उडून गेली. सुंदर दिसणारा तो चेहरा विकृत झाला. क्षणिक सुंदरता आहे, क्षणाची आहे, नाश पावणारी सुंदरता आहे. घडोघडी नाश होत चाललेला आहे. पण परमात्म्याची सुंदरता ही शाश्वत आहे, चिरंतन आहे, कायम आहे. आणि ती पाहण्याची भावना जगद्गुरु तुकाराम महाराज करतात. डोळे भरोनिया पाहेन तुझे मुख,
तेची मज सुख देई देवा. परमात्मा ते सुख मला द्या. अलौकिकाची प्राप्ती लौकिक साधनातून करण्याचा प्रयत्न आहे. पाहता एका एका इंद्रियाचा कसा भाव प्रगट करतात. कान भरोनिया ऐके ना तुझी कीर्ती. परमात्म्याची कीर्ती कान भरून ऐकेल, परमात्म्याची कीर्तीच ऐकेल, अन्य काही ऐकणारच नाही. कान भरोनिया ऐके ना तुझी कीर्ती, तेची मज विश्रांती देई देवा. परमात्म्यामध्येच विश्रांती प्राप्त केलेली आहे. जगामधले सगळे प्रसंग, जगामधल्या सगळ्या क्रिया या शिणविणाऱ्या आहेत, थकवणाऱ्या आहेत. विश्रांती तेव्हाच आहे जेव्हा परमात्म्याचं दर्शन होईल. तेची मज विश्रांती देई देवा. वाहे रंगी टाळी, वाहे रंगी टाळी नाचे न उदास, हे देई हातास पाया सुख. सर्वांग परमात्म्याच्या सेवेमध्ये लावलं महाराजांनी. बरोबर लक्षात घेतलं की लक्षात येत. मी टाळी वाजवेल, तल्लीन होऊन जाईल तुझ्या भजनामध्ये. त्या पांडुरंगाच्या भजनामध्ये तल्लीन होऊन जाईल. टाळी वाजवेन आणि उदास नृत्य करेन. त्या परमात्म्याचा भाव अंतकरणामध्ये धारण करून नृत्य करेन. जसं मीराबाईनं केलं ते नृत्य. वाहे रंगी टाळी नाचे न उदास, हे देई हातास पाया सुख. परमात्म्याच्या भजनामध्ये नृत्य करणं हे पायाला सुख दिलं आणि परमात्म्याच्या भजनामध्ये टाळी वाजवून आनंद घेतला ते हाताला सुख दिलं. फार सूक्ष्म आहे वाणी, वैज्ञानिक आहे. एक विचार मांडला की तो विचार पूर्णतेनं प्रगट होतो. पूर्णता असते त्या विचारामध्ये. मुख्य वचन, अभंगाचा आरंभ जो आहे ते मुख्य जे वचन जे आहे त्याला परिपुष्ट करणारे मागचे चरण आहेत. जो भाव पहिल्या वचनामध्ये आहे त्याला परिपुष्ट केलं मागच्या सगळ्या चरणांनी. ज्ञानाचे समुद्र आहेत जगद्गुरु तुकाराम महाराज. तुका म्हणे माझा सकळ देह भाव. अंतरंग आणि बहिरंग दोनही सगळे तुझ्या भजनामध्ये, तुझ्या चिंतनामध्ये जाओ हीच इच्छा आहे. तुका म्हणे माझा सकळ देह भाव, आणिक नको ठाव चिंतू यासी. आता याला काही फाटा फुटायला नको, काही वेगळा मार्ग निघायला नको. तूच केवळ चिंतनीय आहेस. हे सगळा देह तुझ्या सेवेमध्ये लाग. हरी 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 हरी. लोमेश ऋषीनं प्रार्थना केलेली आहे. संस्कृतामध्ये प्रार्थना आहे आणि जगद्गुरु तुकाराम महाराजांची प्रार्थना ही प्राकृतामध्ये आहे, मराठीमध्ये आहे. मागणं तेच मागितलेलं आहे जे लोमेश ऋषींनी मागितलं. शास्त्र पुराण पाहिले, ग्रंथ पाहिले
की मग त्या संतांच्या वाणीमध्ये कसं एकत्व आहे हे आपल्या लक्षात येतं. एकाने एक सांगितलं, दुसऱ्याने दुसरं सांगितलं, असं कधीही होत नाही. शास्त्र वचनाला छेद जात नाही. हरी हरी. तुका म्हणे माझा सकळ देह भाव, आणिक नको ठाव चिंतुयासी. रामा नास्ति परो देवो, रामा नास्ति परम व्रतम. राम प्रभू पेक्षा श्रेष्ठ देव नाही. आणि त्या प्रभूचं चिंतन करणं हे व्रत आहे. याच्यापेक्षा श्रेष्ठ व्रत नाही. रामा नास्ति परो देवो, रामा नास्ति परम व्रतम. नहि रामात् परो योगो, नहि रामात् परो मख. यापेक्षा मोठा योग नाही, यापेक्षा मोठा यज्ञ नाही. सर्वस्व राम प्रभू आहे. स्थिर ऐश्वर्य पद प्रदाता आहे. स्थिर ऐश्वर्य पद प्रदाता श्री राम प्रभू. चिरंतन आनंद, शाश्वत आनंद देणारे आहेत. यज्ञदान तपकर्म, यज्ञदान तपकर्म हे सुद्धा देऊ शकत नाही. ते केवळ राम प्रभू कृपेनं देऊन टाकतात. कृपामूर्ती आहेत, कृपा सागर आहेत. ओ हरी हरी. भजो मन राम चरण सुखदाई. आजच्या प्रवचनाचा जो मुख्य विषय होता, गोस्वामी तुलसीदासजी महाराजांच्या पदामधलं एक चरण. श्रीराम नवकंजलोचन कंजमुख, करकंज पदकंजारुण. कंदर्प गणित अमित छवी, नवनील निरद सुंदरम. पटपीत मानहु तडित रुचि शुचि, नवनील निरज सुंदरम. पटपीत मानहु तटित रुचि शुचि, नवमी जनक सुतावरन. जनक सुतावरन. श्री सियाजीला राम प्रभूने कसं प्राप्त केलं तो प्रसंग स्वामीजी महाराजांनी वर्णन केला. त्याचं श्रवण आपण आज केलं. ओम नमो नारायण. ओम नमो नारायण. ओम नमो